समाजकार्यात जैन उद्योग समूह सदैव कार्य करत असते। असेच कार्य आज पार्वती नगरातील रहिवाशांसाठी गौराई बहुउद्देशीय संस्था व हॉलचे नूतनीकरण सोहळ्याचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या परिसरात एकाच ठिकाणी अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून या परिसरात मंदिर व त्यात श्री शंकर पार्वती, श्री दत्तगुरु, गणेशाची मूर्ती व भगवान शंकराची पिंड, नंदी दर्शनासाठी असून याच आवारात गौराई बहुउद्देशीय सभागृह ही खुले करण्यात आले। तसेच सुदृढ आरोग्यासाठी जॉगिंग तसेच खुली व्यायामशाळासाठी साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले। तर मुलांसाठी खेळणी बसवण्यासाठी बेंचेस तसेच वाचनालयही सुरू करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। तर गौराई हॉलसह नूतनीकरण व मंदिर निर्माणसह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी अशोक जैन यांचा राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती, शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कारही केला। या सोहळ्यात आरोग्यमंत्री गिरीश महाजन, संघपती दलीभाऊ जैन, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती जैन, जैन इरिगेशन सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉक्टर अनिल ढाके, भाजप अध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यावसायिक अनिल शहा, अमित भाटिया, माजी नगरसेवक अमर जैन, पृथ्वीराज सोनवणे सह पार्वती नगरातील रहिवासी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती। आज या ठिकाणी आदरणीय अशोक भाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी बरेच कामं या ठिकाणी झालेले आहेत। आपण पाहिलं असेल की मातोश्री वृद्धाश्रमाचं या ठिकाणी एक सुंदर काम आहे, जिथे आई वडिलांना जे लोक वागवत नाही तिथं ज्या ठिकाणी वागवले जातात अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी जवळपास 50 लाख रुपये देऊन एक सुंदर असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि आज आपण पाहिलं असेल गोगाई मातेच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर ही वास्तू डेव्हलप करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मला तरी असं वाटतं की नवरात्रीचे या पहिल्या दिवशी एक सुंदर असं काम या जळगाव शहरामध्ये उभं करण्याकरता भवरलाल जैन ट्रस्टच्या माध्यमातून किंवा त्यांच्या आशीर्वादाने जळगाव शहरामध्ये हे सुंदर काम झालेलं आहे। मातोश्री वृद्धाश्रम हे जे केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित एक चांगलं ठिकाण आहे। आता त्याला दोघी बाजू आहेत की मुलांनी त्यांना सोडून दिलं म्हणून आजी आजोबा तिथे राहत आहे की ते स्व इच्छेने तिथे येऊन राहत आहेत, ती गोष्ट वेगळी आहे। परंतु एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जैन महिला मंडळाच्या कार्यक्रम निमित्ताने मी तिथे गेलो होतो आणि ते परिसर बघितल्यावर मला असं वाटलं की इथे आजी आजोबांसाठी खूप काही करण्यासारखं आहे। एक छोटासा संकल्प होता की इथे चांगली ग्रीनरी आहे, त्यांना बसायची जागा वगैरे अशा गोष्टी करून तसं कामाची सुरुवातही केली। परंतु परत गेल्यानंतर असं वाटलं की इथे अजून काहीतरी झालं पाहिजे आणि त्यानुसार मग आमच्या आई कांताईच्या नावाने एक बहुउद्देशीय सभागृह, माझ्या आजी गौराईच्या नावाने आरोग्य उपचार केंद्र आणि त्या संपूर्ण परिसरात हिरवाई, बसण्याची व्यवस्था, त्यांना चालण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, जेणेकरून एक सुसज्ज आणि सुमंगल वातावरण त्या भागात राहायला पाहिजे आणि त्या आजी आजोबांना असं वाटलं नाही पाहिजे की ते कुठे त्यांच्या घराच्या बाहेर राहत आहेत। त्या सगळ्या भावनेतून आणि ते सगळं तिथलं उभारणी सुरुवात झाली आणि आज सगळ्यांच्या साक्षीने त्या कांताई सभागृह, गौराई आरोग्य उपचार केंद्र आणि त्या सगळ्या भागाचं नूतनीकरण आज सगळ्यांना लोकार्पण करण्यात आलं। आणि ते काम करत असताना एक वेगळाच अनुभव मी तिथे घेतला, एक वेगळा आनंद होता आणि तिथल्या सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं त्याच्यामुळे खूप एक आत्मिक समाधान आम्हाला लाभलं। समाजाकडनं रोज एवढं आपण घेत असतो की त्याची परतफेड त्या मानाने आपण खूप कमी करत असतो। म्हणून आदरणीय आमचे वडील भवरलालजी जैन यांच्या निर्देशानुसार, त्यांच्या एका विजन आणि मिशननुसार हे ठरवण्यात आलेलं आहे की जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवा
उरलेलं सगळं समाजाला वेगवेगळ्या मार्गांनी समाजापर्यंत परत पोहोचवा, त्याच भावनेतून आनंद आश्रम, मी वृद्धाश्रम म्हणणार नाही, आनंद आश्रमाचं आज आपण सगळ्यांच्या साक्षीने जे झालं ते आपण बघितलं. तसंच आज आता आपण जिथे उभे आहोत असं हे पार्वतीनगर मधलं गौराई सभागृह हे 20 वर्षापूर्वी आदरणीय त्यावेळेचे माजी तहसीलदार माळीदादा, जे खूप श्रेष्ठ आणि ज्येष्ठ जलतरणपटू होते आणि ते रिटायर झाल्यानंतर कंपनीच्या सोबत त्यांनी त्यांची सेवा दिली. त्या काळी इथल्या सिनियर्स लोकांनी, म्हणजे ज्यांना आपण सिनियर सिटीजन म्हणतो, ते मोठ्या भाऊंना भेटले होते आणि त्यावेळेला ह्या सभागृहाची उभारणी झाली. 5-10 वर्ष हे सभागृह चाललंही ह्या भागातल्या लोकांनी मेंटेन केलं, पण नंतर ते हळूहळू ते ज्येष्ठ नागरिक कमी होत राहिले, तसं इकडे दुर्लक्ष होणं सुरू झालं. आदरणीय उज्ज्वलाताई मला एका कार्यक्रमात भेटले आणि त्यांनी सांगितलं की असं असं हे आहे आणि आजीचं नाव आहे, आपण लक्ष घाला. माझ्याही मनात होतं 4-5 वर्षापासून की येऊ, बघू आणि करू, पण काही योग येत नव्हता. तो योग आत्ता आला आहे आणि त्या निमित्ताने इथे उज्ज्वलाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे एक 6 महिन्यापूर्वी मी सकाळी 6 वाजता कंपनीच्या सहकार्यांना घेऊन आलो आणि हे सगळं परिसराचं कायापालट करण्याचं निश्चित केलं. आणि इथे आज काय काय घडलं आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे सभागृहाचं कामकाज बांधकाम एवढ्या उच्च दर्जाचं होतं की एकसुद्धा क्रॅक 20 वर्षात या बिल्डिंगला गेलेली नव्हती. त्याचं नूतनीकरण केलं. सोबत लहान मुलांसाठीची खेळणी आहेत आणि बाकीच्या सगळ्या लोकांसाठीचं ओपन जिमचे इक्विपमेंट आहे. त्यासोबत इथे ज्येष्ठांना फिरण्यासाठीचा पाथवे केलेला आहे, बसण्यासाठीची जागा आहे, हिरवळ लावण्यात आली आहे, झाडं लावण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी बांधून इथे सोडून देत नाही आहे. ह्याच भागातल्या सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून एक संस्था इथे निर्माण केलेली आहे. त्याच्यात त्यांचे पदाधिकारी निवडले गेलेले आहे आणि ते आता ह्याचं सगळं सांभाळ करणार आहे. म्हणजे जिथे आपण पैसा लावला आहे तो सत्कारणी लागेल तरच लावून फायदा आहे, नाही तर परत खर्च होऊन ते जर 2 वर्षांनी खराब होणार असेल तर फायदा नाही. म्हणून ही नवीन कन्सेप्ट चालू केली की जिथे मला काम करायचं असेल त्या भागातल्या सगळ्यांचा सहभाग घेऊन संस्था तिथली निर्माण करून आणि आपण काम करून द्यावं, जेणेकरून ते पुढे सुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालत आहे.